सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत कोलाज समृद्ध विचारांचा, हे प्राध्यापिका सौ मीना आंबेकर यांचं पुस्तक. आणि आजची गोष्ट जी आहे त्यातली मी जी वाचून दाखवते आहे त्याचं नाव आहे वेदनांना निरोप. आमच्या ग्रुपमधील एका बाईंची युरोप ट्रीप त्यांना आयत्या वेळी रद्द करावी लागली, कारण अचानक त्यांची कंबर खूप दुखायला लागली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. माझी दुसरी मैत्रीण तिच्या दीराच्या लग्नाला जाऊ शकली नाही, कारण अचानक तिच्या घोट्यावर सूज येऊन तो प्रचंड दुखू लागला. तिला उभं राहणंही शक्य झालं नव्हतं. मी व्हाईस प्रिन्सिपल असताना मी स्वतःच बोलावलेल्या एका महत्त्वाच्या मीटिंगला हजर राहू शकले नाही, कारण एकाएकी माझ्या मानेत प्रचंड वेदना होऊ लागल्या. आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधीतरी अशा अनमोल क्षणांना आपल्याला मुकावं लागलं असेल, कारण ऐनवेळी उद्भवलेलं आपलं दुखणं. आज डॉक्टरांचं म्हणणं आहे की आधुनिक संशोधनाचं ज्ञान, नवीन औषधं, दुखण्याची यंत्रणा म्हणजे मेकॅनिझम, शरीरभर पसरलेल्या नर्व्स, पेन रिसेप्टर्स, दुखण्याची मेंदूला जाणीव करून देणारी रसायनं, औषधांचे परिणाम, या सर्वांची अधिक माहिती होऊ लागल्याने माणसानं दुखणं सहन करण्याचं काही कारणच उरलं नाही आहे. व्यक्तीच्या प्रत्येक दुखण्यामागे तिच्या भावनांचा खूप मोठा सहभाग असतो, असं शास्त्रज्ञांना समजलं आहे. जो भाग दुखत आहे त्याचं दुखणं त्या भागातला आहेच, पण त्यातला काही भाग मेंदूतून उत्पन्न झालेला असतो. आपल्याला ज्यावेळी एखाद्या भागाला लागतं किंवा दुखतं त्यावेळी त्या दुखऱ्या भागाकडून सिग्नल्स मेंदूकडे पाठवले जातात. मेंदू त्याचा अर्थ लावून आपल्याला त्या दुखण्याची जाणीव करून देतो. मात्र ही जाणीव प्रत्येकाची कमी जास्ती असू शकते. याचं कारण प्रत्येकाच्या मेंदूची संवेदन क्षमता वेगवेगळी असते. 2009मध्ये लान्स आर्मस्ट्रॉंग हा टूर दी फ्रान्स या अतिशय अवघड आणि महत्त्वाच्या अशा जागतिक दर्जाच्या सायकल रेसमध्ये त्याचं कॉलरबोन तुटलेलं असतानाही ते असह्य दुखणं सहन करीत तो ती रेस जिंकला. आपल्या ध्येयावर त्याचं लक्ष इतकं की त्याच्या असह्य वेदना काही वेळापुरता तो पूर्णपणे विसरला. हे अगदी खरं आहे की तुमची मनस्थिती जशी असेल तशा प्रमाणात तुम्हाला ते दुखणं जाणवतं. शर्यत जिंकण्याच्या वेळी कॉलरबोन तुटल्याचं असह्य दुखणं त्याला कदाचित फक्त खरचटल्यासारखं भासलं. याचा अर्थ असा नाही की आपलं दुखणं मेंदूतच आहे, परंतु आपल्या मनाचा खूप परिणाम दुखणं हे नर्वस सिस्टीममध्ये कसं स्वीकारलं जातं यावर होतो. जर कुठेही वेदना झाल्या किंवा दुखायला लागलं आणि आपण टेन्शन घेतलं तर आपले स्नायू ताठरतात आणि आपल्या शरीरात ताणाचे हार्मोन्स तयार होतात आणि त्यामुळे तेच दुखणं अधिक आहे असं जाणवतं आणि टेन्शन घेतलं नाही तर याविरुद्ध गोष्ट घडते. थोडक्यात चांगल्या भावनांमुळे शरीरावरील ताणांमुळे निर्माण होणाऱ्या अपायकारक रसायनांचे प्रमाण कमी होते. याउलट राग, भीती, दुःख, निराशा या सर्व भावनांमुळे अपायकारक रसायनं शरीरात निर्माण होतात. दुखणं किंवा वेदनारहित आयुष्य जगण्यासाठी तज्ज्ञांनी काही उपाय सुचवले आहेत. पहिला उपाय आहे आपल्या दुखण्याची किंवा आजाराची डायरी ठेवणं. त्यावरून काय केलं म्हणजे आपलं दुखणं कमी किंवा जास्ती होतं ते कळू शकेल. उदाहरणार्थ, जास्ती श्रम किंवा चुकीची बसण्याची पद्धत किंवा अयोग्य खाणं इत्यादी. दुसरं म्हणजे आपल्या मनात कृतज्ञतेची वृत्ती जोपासणं. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला होता. 2 गट केले होते. एका गटाला आपल्या जीवनात घडलेल्या 5 चांगल्या गोष्टी ज्याबद्दल ते कृतज्ञ आहेत अशा लिहायला सांगितल्या. असे 10 आठवडे करायला सांगितलं. दुसऱ्या गटाला याउलट आपल्या आयुष्यातील अडचणी, प्रश्न म्हणजे प्रॉब्लेम्स लिहायला सांगितले. 10 आठवड्याने असं दिसलं की कृतज्ञता व्यक्त केलेल्या व्यक्तींना अधिक आशादायी आणि निरोगी वाटलं.
ते अधिक व्यायाम करू लागले आणि त्यांची दुखणीही कमी झाली. कृतज्ञता व्यक्त करण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी ज्या व्यक्तीनं आपल्या जीवनात चांगले बदल घडवून आणायला मदत केली त्या व्यक्तीला भेटून, फोनने किंवा पत्र लिहून तिचे आभार मानता येतील. आपल्याला जीवनात मिळालेल्या चांगल्या गोष्टी मुद्दाम आठवल्या तरी त्यानं दुखण्याकडे लक्ष कमी होऊन त्याचा चांगला परिणाम मनावर आणि शरीरावर होतो. म्हणूनच जीवनात मिळालेल्या चांगल्या गोष्टींबद्दल जे कृतज्ञता व्यक्त करू शकतात ते अधिक सुखी, समाधानी आणि निरोगी असतात असं शास्त्रज्ञांना आढळलं आहे. तिसरं कारण इतरत्र मन गुंतवणं. दुखण्याचा सतत विचार न करता सुंदर प्रसंगांच्या आठवणी करणं, मित्रांबरोबरच पिकनिकला जाणं, सिनेमे पाहणं, आवडीचं वाचन करणं किंवा आवडीचं संगीत रोज कमीत कमी 1 तास तरी ऐकणं, या सर्व गोष्टींनी खूप दिवसांचं दुखणंही 20% कमी होतं असं सिद्ध झालेलं आहे. नंतर क्रमांक येतो तो व्यायाम करण्याचा. नियमित व्यायामाने चालणं, खेळणं, धावणं, योगा कोणत्याही व्यक्तीचा मूड चांगला होण्यास मदत होते. कारण व्यायामाने शरीरात एंडॉर्फिन नावाचं दुखणं शमविणारं हार्मोन तयार केलं होतं. तसंच व्यायामाने शरीरातील ताण निर्माण करणारी ॲड्रिनलिन ही स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात आणि शरीरातील तणाव कमी होऊन दुखणं कमी होण्यास मदत होते. यानंतरचं आणखीन एक कारण आहे राग कमी करणं. प्रयोगांती असं दिसलं आहे की व्यक्तीनं आपला राग वारंवार व्यक्त केला किंवा मनात दाबला तरीसुद्धा आपल्या शरीरातील अपायकारक स्ट्रेस हार्मोन्स म्हणजे ॲड्रिनलिन हे वाढतात आणि ओपिओइड्स हे मनाला चांगले वाटविणारे हार्मोन्स कमी होतात. या सर्वांमुळे साहजिकच दुखणं वाढतं. एवढंच नाही तर सारखा राग आल्यामुळे त्या व्यक्तीला डोकेदुखी आणि पाठदुखी असे आजारसुद्धा होऊ शकतात. तसंच अयोग्य कल्पना किंवा विचार न करणं हेही एक कारण आहे. लांबच्या प्रवासाला जाताना माझी मान किंवा पाठ दुखेल का अशा विचाराने सुद्धा टेन्शन येऊन पाठ किंवा मान दुखू लागते. दुखण्याची कल्पना करून आपणच आपलं दुखणं उद्भवण्यास कारणीभूत होतो. म्हणून मी लांबचा प्रवास सहज आनंदाने करू शकेन असा विश्वास बाळगायला हवा. निगेटिव्ह कल्पना करणं टाळावयास हवं. दुखण्याचं संशोधन स्वतः करावं असं एक दुसरं कारण असू शकतं. रोज डायरी ठेवल्यामुळे काय केलं म्हणजे आपलं दुखणं वाढतं हे समजतं. तसंच काय केलं म्हणजे आपल्याला बरं वाटतं, दुखणं कमी होतं हेही समजून घ्यायला हवं. उदाहरणार्थ कोणाला दुखऱ्या भागाला मसाज केल्यामुळे बरं वाटेल, तर कुणाला हलका व्यायाम करण्याने दुखणं कमी होईल, तर कुणाला सिनेमा पाहून प्रसन्न वाटून दुखणं कमी होईल, तर एखाद्याला वाचनाने तो आनंद मिळेल, कुणाला मित्रमैत्रिणींशी गप्पा करून तो आनंद मिळेल, तर कुणाला विनोदी नाटक तसाच परिणाम देऊ शकेल. थोडक्यात काय तर आपापल्या आवडत्या गोष्टींनी मन आनंदी राहून दुखणं निश्चितच कमी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे योग्य आहार ठेवणं. काही ठराविक पदार्थ आपल्या आहारात ठेवल्यास ते दुखणं कमी करण्यास निश्चित मदत करतात. ते पदार्थ म्हणजे सफरचंद, द्राक्ष, अननस, चॉकलेट, कांदा, आलं, लसूण, शेंगदाणे, हळद, पुदिना इत्यादी पदार्थ. याबरोबरच कमी खाणं, चवीनं आस्वाद घेत सावकाश खाणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे असं शास्त्रज्ञ सांगतात. या सर्व गोष्टींमुळे तुम्ही नक्कीच तुमच्या दुखण्यापासून दूर राहून अधिक निरोगी आणि आनंदी आयुष्य जगाल यात शंकाच नाही. तर असं हे दुखणं आपण कसं लांब ठेवू शकतो त्याच्याबद्दलचं मार्मिक विवेचन. आवडलं ना तुम्हाला? तर असा वेदनांना निरोप द्यायचा असेल तर या गोष्टी करून बघा आणि नक्की मला कळवा की त्याचा काही परिणाम तुमच्यावरती जाणवतो का. तसंच माझं हे यूट्यूब चॅनल आहे गप्पा गोष्टी, हे पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना पण सबस्क्राईब करायला सांगा. या ज्या थोड्याशा माहितीप्रद अशा गोष्टी आहेत त्या ऐकायला सगळ्यांनाच नक्की आवडतील याची मला खात्री आहे. भेटूया उद्या अशाच दुसऱ्या एका माहितीप्रद गोष्टीसह.
तोपर्यंत बाय बाय.